तर नमस्कार. तर मित्रांनो, हा कॅप्शनवर व्हिडिओ खूप ट्रेंडिंगला चालू आहे Instagram रील्सवरती. तर त्यामुळे आजचा व्हिडिओ आपण तो बनवला आहे. सोबत आजचा व्हिडिओ आपण न्यू स्पेशल कन्सेप्टमध्ये बनवण्याचा प्रयत्न केला आहे. तो म्हणजे आपण आज VN ॲप्लिकेशनवरून बनवला आहे. चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर VN ॲप्लिकेशन ओपन करून घ्या. तर ओपन केल्यानंतर इथं बघू शकता, इथं प्लसचा आयकन भेटेल खाली ब्ल्यू कलरमध्ये. त्या प्लसच्या आयकॉनवर क्लिक करा. न्यू प्रोजेक्ट म्हणा. जो एक तुमचा मॉडेलची इमेज असेल तर त्याला इथं सिलेक्ट करून घ्या. तर या पद्धतीने एक आपण मॉडेलची इमेज मी सिलेक्ट केला आहे. तर बघू शकता वर तुम्हाला एक ओरिजिनलचा ऑप्शन भेटेल, त्याच्यावर सिलेक्ट करा. साईज ती ऑटोमॅटिक आपली ओरिजिनल असेल तर तिला 9.16 सिलेक्ट करून ते येस म्हणा. या पद्धतीने जर तुमचा फोटो डायरेक्ट फुल सेट नसेल तर तुम्ही हाताने ते कमी जास्त करू शकता, डायरेक्ट मीडियमला सेट करू शकता. तर तेवढं सेट केल्यानंतर मीडियमला सेट केल्यानंतर इथे ॲडिओचं ऑप्शन भेटेल एक नंबर. ते ॲडिओच्या ऑप्शनवर क्लिक करा. म्युझिकमध्ये जा. वर माय म्युझिक म्हणा. इथं बघू शकता म्युझिक लायब्ररीमध्ये सर्व आपले जेवढे लोकल सॉन्ग असतील ते सर्व तुम्हाला या पद्धतीने इथं येऊन जातील. या पद्धतीने आपण एक घेतलंय सॉन्ग. तर डायरेक्ट पुढे या. परत इथं प्लसचा आयकॉन भेटेल शेवटला, त्याच्यावर क्लिक करा. गॅलरी डायरेक्ट ओपन होऊन जाईल. मी तुम्हाला एक व्हिडिओ दिलाय भावा, तो व्हिडिओ इथं ॲड करून घ्या. तर अशापर्यंत व्हिडिओ मी तुम्हाला दिलाय. आता तुम्हाला तो फक्त बीटवर सेट करायचे. तर बघू शकता या पद्धतीने मी थोडं नॉर्मली इथं कमी जास्त करतो फोटोला. अशा पद्धतीने तर बघू शकता भावानो. तर फायनल जे कट करायचं तुम्हाला ते 4.42 सेकंडवर कट करायचे. तर इथं फायनल तुम्हाला मी बीट सांगून दिलंय. एवढं कट केल्यानंतर डायरेक्ट तुमचा व्हिडिओ इथे रेडी होतोय. आता स्टार्टिंग जे इमेज होया इफेक्टमध्ये जा. इफेक्टमध्ये गेल्यानंतर इथं बघू शकता स्क्रोल डाऊन करा. या पद्धतीने एक झूम आउट आला इफेक्ट आहे भावानो. येस म्हणा. एवढं केल्यानंतर आता तुम्हाला टेक्स्ट ॲड करण्यासाठी काय करायचं, इथं वरतून 3 नंबरला गॅलरीचं ऑप्शन भेटेल. तर व्हिडिओ फोटो म्हणा. मी तुम्हाला टेक्स्ट दिलाय भावानो, तो इथं ॲड करून घ्या. तर या पद्धतीने ॲड केल्यानंतर त्याला ठेवायचं आपल्याला फक्त फोटोपर्यंत, इथपर्यंत 4.46 सेकंद. इथून डायरेक्ट हाताने कमी जास्त करू शकता तुम्ही. या पद्धतीने झूम आउट तुमच्या हिशोबाने ते सेट करा. तर बघू शकता एवढं सेट केल्यानंतर त्या टेक्स्टवर क्लिक करा. इथं मोशनचा ऑप्शन भेटेल तुम्हाला 2 नंबरला. मोशनमध्ये या. त्याला फेड लावून टाका. तिथे येस म्हणा. यापर्यंत तुम्हाला ते दिसून जाईल. एवढं केल्यानंतर डायरेक्ट फायनल तुमचा व्हिडिओ रेडी झाला आहे. वर सेटिंगमध्ये या. ॲटो असेल तिला मॅन्युअल करून टाका. सेटिंग रेझोल्युशन 82 ठेवा. फ्रेम रेट 60 करा. इथून बिटरेट डायरेक्ट 100 करून टाका. या पद्धतीने डायरेक्ट हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून टाका. तर चला भावना, भेटूया आपण पुढच्या ट्युटोरियलला. जय हिंद, जय महाराष्ट्र.